गेल्या वर्षभरात राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अतिशय अडचणीत असताना राज्यांनी ज्या विविध योजनेच्या माध्यमातून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यायची गरज होती, या बाबतीमध्ये ज्या वेळेस कांद्याचे भाव पडले आणि शेतकरी अडचणीत आला, त्यावेळेस राज्य सरकारने जे 50% अनुदान, राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं 50% अनुदान, हे दोघांचं एकत्रित शेतकऱ्यांना देण्याच्या बाबतीमध्ये जी प्रस्ताव केंद्राकडे पाठवायचा होता, तो प्रस्ताव मागच्या 8 महिन्यात केंद्र सरकारने 12 पत्र राज्य सरकारला दिले। त्या 12 पत्र देऊन सुद्धा राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला नाही, म्हणून आज कांदा उत्पादक शेतकऱ्याला अनुदान मिळालं नाही। एवढं दुर्दैवी परिस्थिती यापूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कधीच झाली नव्हती, ती या राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये आज या ठिकाणी झालं। हे 12 पत्र आहेत, ज्या 12 पत्रामध्ये केंद्राने राज्य सरकारला सांगितलं की 50% अनुदानाचा प्रस्ताव तुम्ही तात्काळ केंद्राकडे पाठवा, पण हे पाठवला नाही। दुसरं दुर्दैवाची गोष्ट म्हणजे राज्याचे जे ज्येष्ठ नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे, जे केंद्रात मंत्री आहेत, नितीनजी गडकरी साहेबांनी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी पत्र दिलं आणि सांगितलं की कांदा उत्पादक शेतकरी आज अडचणीत आहे, 50% अनुदानाची जी योजना आहे त्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तात्काळ केंद्राकडे पाठवा। 26 सप्टेंबरचं पत्र या ठिकाणी आहे, पण 26 सप्टेंबरला पत्र देऊन सुद्धा या ठिकाणी मंत्र्यांचा त्यांच्याच अवमान या ठिकाणी केलाय। म्हणून स्पष्ट होतं की हे राज्यातलं सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे। सबंध शेतकऱ्याच्या जातीला संपवण्याचा डाव या ठिकाणी पद्धतशीरपणे हे भाजप आणि सेनेचं सरकार या ठिकाणी करत आहे। आज एक मिनिट थांबा।